गैनी बिरुनात बसले गादीला खडकाच्या या माळाला गैनी बिरुनात बसले हो गादीला देवा तुमच्या या पांढरीला आणि सलगर घराला अमर दादाचा जन्म हो झाला समाज कार्याचा छंद लागला मुश्रीफ साहेब त्यांच्या सोबतीला आज सोनियाचा दिन आला 9 फेब्रुवारीला आज सोनियाचा दिन आला 9 फेब्रुवारीला दादाचा वाढदिवस आला देतो वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा वेळ लावू नको सडिंब्या ताप मार रे ढोलाला राजानं बोलणं ऐकलं विचार मनाचा केला तर पायाच्या गेले मस्त काला निकाला धना मात्र आता बोलायला राजाने विचार मनाचा गेला हात लावला श्री मात्याला राजाला लावता गंगा सरावतीला काय बोलायला ते वेळेला सर बाबा जर असा लागला होता असा बोलायला जर असणारी जर लेख खरोखर असते तिला कानाखाली मारले असते विचार मनाचा केला पण असणाऱ्या राजाचा नाविला जनाजी झालेला मात्र त्याच वेळेला बाबा धर्माची लेख राजाचा नाविला झाला राजाने विचार मनाचा केला राजाने असणारे आपल्या प्रधानजीला मात्र त्या जाग्याला असं मात्र प्रधानजीच्या बाळाला हा काय लागला होता मारायला असणाऱ्या राजाचं बोलणं ऐकलं आणि असणारा प्रधानजीचा बाळ मात्र त्याच वेळेला निघून याला या निघून याला या राजाच्या जवळ त्या राजाच्या
अहो कशाच्या कारण बोलावलं तुम्ही मला केलं मात्र त्याच वेळेला दत्तूराव माझ्या धर्माच्या लेकीला जसं 7 तालाची माडी बांधून द्यायची आहे निघून जावं गावाच्या मधाला त्यावेळेला जसं निघून जायचं गावाच्या मधाला असणार गवडी सुतार पंचार जसं मात्र असणाऱ्या सुताराला बोलवायचं विचार म्हणा हाचा केला राजाच्या आज्ञेने असणारा पताचा बा मात्र त्याच वेळेला दत्तूराव वट बेलदार गवंडी चातूर सुतार पंचाल सर्व साऱ्यांनी बोलवून आणायचं राजानं बोलणं ऐकून घेतलं प्रधानजीनं बोलणं ऐकून घेतलं प्रधानजी वाट लागला होता झाला ना त्यावेळेला वाटत झालं करीत करीत गेला बघा निघून निघून गवायाच्या मधाला मधाला गवायाच्या मधाला मधाला गवायाच्या मधाला मधाला गवायाच्या मधाला मधाला प्रधानजी वाट लागला चालायला निघून गेला गावाच्या मधाला त्यावेळेला असा निघून गेला गावाच्या मधाला राजाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे लागला होता मात्र आता बोलायला त्याच वेळेला गावाड्याच्या जसं वाड्याला गेला जसं सर्व जण गवंडी चातुर पंचायत सुताराला लागला होता सांगायला त्यावेळेला असं राजाच्या आज्ञा म्हटल्याबरोबर तडत तातडीनं निघून गेला राजाच्या वाड्याला राजाच्या जवळ गेलं धनीसाहेब सरकार आणि राजश्री महाराज मात्र त्याच वेळेला सर्व सारे कामाडे राजाला लागलं बोलायला राजश्री महाराज धनीसाहेब सरकार आम्हाला बोलवण्याचं कारण काय त्यावेळेला बोलायला लागेला सांगायला लागेला बोलायला लागेला सांगायला लागेला माझ्या बेगायाली केला किरदाट झाडीला आणि दाट जंगलाला माझ्या तसं धर्माच्या लेकीला 7 तालाची माडी बांधून द्यायची सर्व सारा तुमचा प्रपंच वाऱ्यावर लावा त्या वेळेला सर्व तुमचा प्रपंच वाऱ्यावर लावायचा तुम्ही थाऱ्याला विचार जसा मनाचा करायला राजाच्या आज्ञेप्रमाणे असणार ते कामाटी मात्र त्याच वेळेला वाटे लागले चालायला वाटे लागले चालायला वाटे लागले चालायला अरे वाटे झाले करीत घर बघा वाड्या
केला निघून गेला राजाच्या मात्र आता वाड्याला निघून गेले राजाच्या वाड्याला राजश्री महाराज धनी साहेब सरकार त्यावेळेला तर बाबा तुमच्या आज्ञेप्रमाणे निघून आला आम्ही सर्व सारे साहित्य तुमच्या मात्र जवळला बाजूला चला जाऊया मात्र आटिया तावनाला राजाने विचार मनाचा गेला हात लावला श्रीराम हात्याला राजा लागला होता तसं कामाट्यासनी काय सांगायला त्यावेळेला सर्व वापरतांच्या बाळा लागला होता बोलायला हे सर्व सारे कामाटी घ्यायचं सांगितला निघून जायचं बाबा आटिया मात्र तावनाला घेतलं ऐकून विचार मनाचा गेला हात लावला श्रीराम हात्याला त्यावेळेला वाट लागला होतं चालायला निघून गेला टिंग्या वनाला किरदाड झाडी जंगलाला विचार मनाचा केला साका धनाजी त्याला नेत्र मात्र आता बघायला जागा नेत्रानं बघितले विचार मनाचा गेला हात लावला श्रीराम हात्याला त्यावेळेला सर्व असणारी ती झाडं झुडपं लागली होती तोडायला जागा लागलं होतं कायला पाया लागलं होतं बाबा मात्र आता काढायला जत्रा पायाकला विचार मनाचा केला हात लावला श्रीराम हात्याला त्यावेळेला विचार मनाचा केला आणि काळा प्रकार मात्र आता काढायला जत्रा नीती नेमाप्रमाणे मात्र त्या जाग्याला याच्या ह्या नेमान लागलं होतं आपल्या कामाला मात्र त्याच वेळेला वेळ मौतूर वेगळा जसं दया भाताचा दिवस लावला त्यावेळेला सर्व वाच रोग त्याने टाकायला झाड झुडपं लागली होती तोडायला पाया लागला होता आकायला असणार गवडी मात्र असणार दगड लागला मात्र होता आता लावायला वटाचा बाळ लागला होता दगड फोडायला जसं गवडी लागला होता माडी बांधायला त्यावेळेला तसा पाया लागला होता लावायला आणि माडी लागला होता त्याला बांधायला बांधते आली माडी तालांता लागलं होतं मात्र आता चढवायला सुताराचा बाळ लागला होता लाकडं तोडायला त्यावेळेला तालांता लागलं होतं बांधायला जसा असणारी ती सत्तालाची माडी नुकून गेली तर कळसाला मात्र त्याच वेळेला जत्रा माडी कळसाला गेली काय लागलं होतं घडायला त्यावेळेला बाबा सर्व सारी माडी बांधून तयार झाली विचार म्हणा हातचा केला तसं निघून गेलं पाहिजे राजाच्या जवळ मात्र आता बाजूला माड्याने विचार मनाचा गेला हात लावला श्रीराम हात्याला सर्व सारे कामाटे वाटला चालाला निघून गेलं राजाच्या वाड्याला त्यावेळेला सर्व
घेतलं कामाटे वाटला झाला निघून गेलं राजाच्या वाड्याला त्यावेळेला जसं राजाच्या जवळ गेलं राजाला मुजरा केला तरी सावं सरकार आणि राजश्री महाराज मात्र त्याच वेळेला जर तुमच्या आज्ञेप्रमाणे जसा टिंग्या वनाला 7 तालाची माडी बांधल्या त्यावेळेला जसं माडी बांधून पूर्ण झाल्यास लागलं होतं बोलायला असणाऱ्या धर्माच्या लेखीला गंगा सरस्वतीला राजानं बोलावून घेतलं जवळच्या बाजूला लागला होता राजा काय मात्र आता बोलायला धर्माच्या लेकीला राजा लागला होता काय सांगायला त्यावेळेला बघा लेकी माडी बांधून आपली पूर्ण झाली पाहिजे बाबा जाऊन बघायला गंगा सरस्वतीने बोलणं ऐकलं आणि काय लागली होती मात्र आता बोलायला दसरेवा गंगा सोरावंतीने विचार मनाचा गेला हात लावला श्रीराम हात्याला बापाला लागली होती काय सांगायला त्यावेळेला अरे बापा समरता आणि पित्या दौलता कशाची रे बाबा माडी बांधली त्याच्या वेळेला त्यावेळी लागलं होतं सर्व सारं बोलायला पुरुष नावाची माडी बाई बांधली त्याच वेळेला जसं बाई तसं दगडाची आणि मातीची माडी बांधल्या त्यावेळेला बोलायला लागला बापा दौलत पित्या समरत आहे बाबा पुरुष नाव हॅलो गवळ्या या गाण्यासाठी गोडगिरी मसोबा उभेगार मंडळ हनुमंतवाडीने तयार राहायचा परशुराम म्हणे भाऊ पाहिजे बरोबर आहे तर देव पावणार बरोबर आहे मनात भाव नसायचा तर देव पावणार नाही कधी पावल्याला काय अजिबात नाही म्हणून म्हणे नाही बावड देवा मला पाव